प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। अविनाश जाधवांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट। बिनविरोध पॅटर्न विरोधात आयुक्तांकडे केली तक्रार, तर चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल राखून ठेवा, अविनाश जाधव यांची मागणी। ठाण्यातील व्हिडिओ अत्यंत गंभीर। पोलीस उमेदवारांना घेऊन शिंदेंच्या घरी आणतायत, तर ठाणे प्रकरणावरून कोर्टात जाणार। संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। कुलाब्यातील अर्जाच्या गोंधळावर पालिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर ठपका। निवडणूक निर्णय अधिकारी जाधवांबाबत प्रतिकूल मत। ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर एकच सभा होणार, संजय राऊत यांची माहिती। मुंबईकरांसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा शिवशक्तीचा वचननामा। ठाकरेंचा शब्द अशी टॅगलाईन। ठाकरे बंधूंच्या मुंबईकरांसाठी घोषणा। पुणे पालिका निवडणुकीत थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच केलं लक्ष्य। भ्रष्टाचारांचा, पैसे वाटणाऱ्यांचा, जमिनी लाटणाऱ्यांचा प्रचार करणार का म्हणत थेट विचारले सवाल। विरोधकांकडे विकासाचा कुठलाही प्लॅन नाही, तर 2.5 वर्ष त्यांना मुख्यमंत्री केलं आणि त्यांनी बंडखोरी केली। गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका। नारायण राणेंकडून निवृत्तीचे संकेत। आता दोन्ही मुलं कार्यरत झाले, कधीतरी थांबायला पाहिजे, राणेंचं वक्तव्य। नवनीत राणांच्या वक्तव्याची असदुद्दीन ओवैसींकडून खिल्ली। तुम्ही 4 नाही तर 8 मुलं करा, आम्हाला काय करायचं म्हणत ओवैसींचा राणांवर जोरदार टोला। आणि नाशिकच्या हॉटेलमध्ये टोळक्याचा हल्ला। हल्ल्यात मॅनेजर गंभीर जखमी। खंडणीसाठी हल्ला केल्याचा अंदाज। नमस्कार, मी श्रेयस पांडे। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। राज्यामध्ये महायुतीचे अनेक उमेदवार हे बिनविरोध विजयी झालेले आहेत। या बिनविरोध विजयी उमेदवारांवर आता मनसे कोर्टात जाणार आहे, कारण पैशाचा आमिष, तपास यंत्रणांचा दबाव टाकून विरोधी उमेदवारांना माघार घ्यायला लावल्याचा आरोप मनसेनं केलेला आहे। याबाबतचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत आणि ते कोर्टामध्ये सादर करणार असल्याचं मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलं। या बिनविरोध उमेदवार निवडीवर राज आणि उद्धव ठाकरे यांनी देखील जोरदार टीका केली होती आणि त्यानंतर आता मनसे याच मुद्द्यावरून आता कोर्टात जाणार असल्याचं कळत आहे। उमेदवारांच्या घरात जातात, गेले, मग मनसे असेल किंवा शिवसेना असेल, आणि त्यांना घरातून पकडून गाडीत टाकून एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी आणतात। हे काम पोलिसांना दिलंय, हे काम पोलिसांना दिलंय आणि पोलीस ते इमान इतबारे करतायत। आपल्या वर्दीची शान न राखता पोलीस ते काम करतायत। किंबहुना पोलिसांचाही नाईलाज असेल, पोलिसांनाही धमक्या दिल्या असतील, तुला चंद्रपूरला पाठवू, तुला गडचिरोलीत पाठवू। पण निवडणूक आयोगासमोर हे आता चित्र आल्यावर निवडणूक आयोग काय करणार आहे? तुम्ही याचा अर्थ तुम्ही शिवसेनेला किंवा मनसेला घाबरलेला आहात। आम्ही ठाण्याची परिस्थिती जी आहे ती निवडणूक आयुक्तांना सांगितलेली आहे। काय भयानक परिस्थितीत मागचे 2-3 दिवस ठाण्यातले आरो वागले, किंवा तिथे ज्या प्रकारे पैशाच्या लालसापोटी उमेदवार गायब करण्यात आले। डीसीएमच्या घराबाहेर उमेदवार जातानाचे जे व्हिडिओज आहेत ते आम्ही त्यांना दाखवले। काही पर्सनल काही गोष्टी आमच्याकडे ज्या होत्या त्या देखील आम्ही त्यांना दाखवल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी तात्काळ ठाण्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे।
तात्काळ या सगळ्या गोष्टींचा रिपोर्ट त्यांनी मागवलेला आहे आणि त्याच्या बाबतीत ते मला पुन्हा बोलवून या सगळ्याच्या बाबतीत काय करता येईल किंवा ह्या सगळ्याची चौकशी कशी पुढे जाईल याच्या बाबतीत सांगणार आहे. महायुतीचे बरेचसे उमेदवार हे निकालाआधीच बिनविरोध विजयी झालेले आहेत आणि त्यावरूनच आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांच्या बिनविरोध विजयावर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. मतचोरीनंतर आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केलेली आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. बिनविरोधच्या ठिकाणी नव्यानं निवडणुका घ्या अशी मागणी देखील उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर विधानसभा अध्यक्ष कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत. विधानसभा अध्यक्षांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे अशी मागणी देखील ठाकरेंनी केली आहे. मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली. साम दाम दंड भेद म्हणजे एवढे निगरगट्ट आणि कोडगे राज्यकर्ते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते. कल्याण डोंबिवली असो, ठाणे असो, बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राबवत आहेत हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे. परत तिथल्या वॉर्डाच्या निवडणुका निकाल नुसते थांबवून ठेवू नका, तर तिथली निवडणूक प्रक्रिया रद्द ठरवून तिथे पुनर्निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत. तर तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात. नाहीतर तुम्ही म्हणजे निवडणूक आयुक्तांना म्हणतोय की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात. हा जनतेमध्ये एक समज तुमच्याबद्दल होईल, तो होऊ देऊ नका. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं. त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता. कळलं का? आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात. मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकच सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना आणि त्याही राजकीय पक्षांना पण मला हेच सांगायचं आहे की सत्ता ह्या सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नाहीये. आज तुम्ही ज्यावेळेला सत्तेमध्ये आलात त्यावेळेला काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने असं केलं म्हणून आम्ही असं करतोय असं ज्यावेळेला तुम्ही सांगता, उद्या जेव्हा तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने ज्यावेळेला पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका. दरम्यान बिनविरोध जे नगरसेवक निवडून येत आहेत त्यावर ठाकरे बंधूंनी निशाणा साधला. तर प्रकाश आंबेडकर देखील यात आता उतरलेले आहेत, कारण त्यांनी देखील यावर भाष्य केलं. बिनविरोध नगरसेवक म्हणजे हुकुमशाहीची सुरुवात असल्याचं त्यांनी म्हटलंय. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि शिवसेनेवर टीका केली आहे. आमदारांना दमदाटी करून पळवले असा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. हुकुमशाहीला सुरुवात झालेली आहे. याही ठिकाणी 3 उमेदवार पक्षाचे जे आहेत आमदाराने पळवलेले आहेत, दमदाटी देऊन पळवलेले आहेत. काही ठिकाणी विकत घेतण्यात आलेले आहेत. विड्रॉल ही जी सिस्टम आहे ती आता बंद केली पाहिजे अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार. तरच लोकशाही टिकेल असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. उमेदवारांना दमदाटी केली जाते, पैशाचं आमिष दाखवलं जात आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. पुढची बातमी देखील त्याच संदर्भातली आहे. कुलाब्यातील अर्जाच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालामध्ये ठपका ठेवण्यात आलाय. कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गेलेल्या जनता दल आणि आपच्या उमेदवारांचे अर्ज वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले होते. या प्रकरणामध्ये तक्रारीनंतर ए वॉर्डचे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत राज्य निवडणूक आयोगाला पालिकेनं पाठवलेल्या अहवालामध्ये प्रतिकूल मत नोंदवण्यात आलंय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ही कृती कायद्यानुसार योग्य असलीही तरी प्रशासकीय आणि व्यावहारिकदृष्ट्या योग्य नसल्याचा ठपका या अहवालामध्ये ठेवण्यात आला. तर मी मुद्दामून नावानिशी बोलतो, कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात. त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो. सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत. एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय. त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून